नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। तर मंडळी, तुम्ही बँक खाते ग्राहक असाल तर SBI, HDFC, ICICI, येस बँक या कोणत्याही बँकेचे जर ग्राहक असाल तर एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे। तर तुमचं SBI मध्ये खाते असेल, HDFC मध्ये खाते असेल किंवा अनेक कोणत्याही ICICI बँकमध्ये असेल किंवा येस बँकमध्ये असेल, तर तुम्हाला आता एक महत्त्वपूर्ण काम करावे लागणार आहे की तुम्हाला मिनिमम बॅलन्स आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ठेवावा लागेल। तर बँक खातेधारकांना खाते सक्रिय ठेवण्यासाठी मिनिमम बॅलन्स म्हणजेच किमान रक्कम ठेवणे गरजेचं आहे। मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर बँक शुल्क आकारते। वेगवेगळ्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या अटी आणि शर्ती आहेत। सध्या मिनिमम बॅलन्स संदर्भात नियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत। आता या बदलानुसार ग्राहकांनी या अटीवर विशेष लक्ष दिले गरजेचं आहे आणि ग्राहकांनी या अटीची योग्य समज घेतली तर त्यांना फायदा होणार आहे, अन्यथा तुम्हाला जे शुल्क आहे ते भरावे लागणार आहे। तर स्टेट बँक ऑफ SBI मध्ये खातेधारकांना स्थानकानुसार मिनिमम बॅलन्स जो आहे ते ठेवण्याची आवश्यकता आहे इथे देण्यात आलेले आहे। त्याच्यानुसार मी सांगत आहे मित्रांनो। तर मोठ्या शहरात राहत असाल तर तुम्हाला किमान 3000 रुपये ठेवणे आवश्यक आहेत आणि छोटे शहर असेल तर शहर किंवा एखादे गाव घेऊ असेल 2000 रुपये मिनिमम बॅलन्स तुमच्या खात्यामध्ये असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला SBI मध्ये मी सांगितलेले आहे की 3000 रुपये ठेवावे लागतात मोठ्या शहरासाठी आणि छोट्या गावामध्ये राहत असाल तर 2000 रुपये खात्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे आणि ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर 1000 रुपये ठेवणं अनिवार्य करण्यात आले। मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य केलेलं आहे। आपण वेगवेगळ्या बँकेचे आपण पाहू शकता तर HDFC बँकेचे सुद्धा ठेवण्यात आलेले आहे। 10,000 रुपये मिनिमम बॅलन्स असणं आवश्यक आहे मोठ्या शहरांसाठी आणि ग्रामीण भागासाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 5000 रुपये ठेवणं आवश्यक आहे। तर असं HDFC बँकेत सुद्धा आहे। दुसरं म्हणजे इंडसइंड बँक जी आहे त्याचे सुद्धा आहे मिनिमम बॅलन्स ठेवायचा आहे 10,000 रुपये आपल्याला ठेवणं आवश्यक आहे आणि छोट्या शहरांसाठी 500 रुपये। मी मोठे शहर आणि छोट्या शहरासाठी सांगत आहे। तर येस बँकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ग्राहक असाल किंवा खाते असेल तर 10,000 रुपये मोठ्या शहरासाठी ठेवणं आवश्यक आहे आणि 500 रुपये सुद्धा शुल्क आकारते हे जर बॅलन्स तुम्ही मेंटेन ठेवलं नाही तर। मित्रांनो, वेगवेगळ्या ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जे मिनिमम बॅलन्स आहे ते आता ठेवणं आवश्यक आहे, कारण की बँकेमध्ये जर तुमचे खाते चालू ठेवायचे असेल तर मिनिमम बँकेमध्ये जे बॅलन्स आहे ते असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।